शेतकरी बंधूंनो नमस्कार. ॲग्रिकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती मी पांडुरंग तरंगे BSc ॲग्रिकल्चरिस्ट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर जो प्लॉट पाहताय को 86-032 या प्लॉट बद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी बंधूंनो, ही जी लागण आहे को 86-032 ही लागणीची तारीख आहे 10 जून 2024 आणि ही लागण करत असताना ही लागण केलेले 5 बाय 1.5 या अंतरावरती एक डोळा पद्धतीची आपण कांडी लागण करून घेतलेली होती आणि या लागणीला आज 78 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि या लागणीमध्ये आपण नेमकं आतापर्यंत काय काय केलंय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, या लागणीला आपण सुरुवातीपासून बेसल डोस दिलेला होता, त्यानंतर एक फवारणी घेतलेली होती, एक आळवणी केलेली होती आणि ड्रीप मधून खताच्या मात्रा सुरू होत्या. तर 60व्या दिवशी आपण या लागणीचा जेटाकोम काढून घेतला होता आणि तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड देखील केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊच. तर जेटाकोम काढल्यानंतर आज जवळजवळ 18 दिवस पूर्ण झालेत, म्हणजे आज लागणीचं वय 78 दिवस असल्या कारणानं 18 दिवस जेटाकोम काढून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जो काही फुटवा मिळालाय तो फुटवा आपण समोर पाहू शकताय. त्यामध्ये सरासरी आपल्याला प्रत्येक बेटामध्ये 9, 10, 11, 12 अशा पद्धतीनं फुटवे मिळालेले आहेत. तर आपल्याला फुटव्यांची संख्या जेवढी अपेक्षित होती तेवढी भेटलेली आहे. आता थोड्या दिवसामध्ये आपण याचं बाळबांधणीचं देखील नियोजन करणार आहोत आणि यासाठी आपण खतमात्रा ह्या सध्या व्यवस्थापन जे आहे ते आपण बेसल डोसच्या माध्यमातून न देता ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देतोय. तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून नेमकं फर्टिगेशन काय करायचं, या स्टेजला कुठल्या खतांचा वापर करायचा आणि ती खतं आपल्याला परवडणारी असावीत या गोष्टीचा विचार करून आम्ही यामध्ये फर्टिगेशन करत असताना युरिया 24-24-0 महादनचं आणि MOP IPLचं म्हणजे पांढरं पोटॅश यांचं फर्टिगेशन करतो. त्यांची मात्रा अशा पद्धतीने वापरतोय की 4 दिवसाला 4 किलो युरिया, 4 किलो 24-24-0 आणि 2 किलो MOP अशा पद्धतीने 4 दिवसाला फर्टिगेशन सुरू आहे. या प्लॉटची उंची समसमान भेटलेली आहे. प्लॉटची वाढ देखील खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होत आहे. तर यामध्ये शेतकरी बंधूंना आपण एक फवारणी देखील घेतलेली आहे. ती फवारणी अशी आहे की आपण त्यामध्ये GA6BA ट्रायकंटेनॉल सीविड एक्स्ट्रॅक्ट आणि कीटकनाशक हमला 505 या औषधांचा वापर करून आपण फवारणी घेतलेली आहे आणि त्याचे देखील रिझल्ट खूप चांगले आपल्याला आलेले आहेत. त्या फवारणीसाठी आपण जी मात्रा वापरली आहे ती मात्रा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिहून टाकूच किंवा कमेंट बॉक्स मध्ये देऊ. तर ज्यांना हवी आहे त्यांनी ती मात्रा तिथं जाऊन तपासावी. तर ॲग्रिकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.